पंढरपुरामध्ये ही चोखोबा नाही. चोखोबा पंढरपुरात नाही, ध्यानात ठेवा. पंढरपूरचे नाही, मला असं म्हणायचं. 3 संत असे आहेत का त्यांना पंढरपूर हे वतनदारी म्हणून मिळाले. काय मिळालं? वतनदारी. वतनदारी कळते ना? जावयाने सासऱ्याच्या घरी राहायला जायचं आणि सासऱ्याचं सगळं गव्हाण आपल्या नावावर करायचं. तो तिथं काय झाला? वतना. तुम्हाला माहिती नाही का? तू वसई थोडी तुम्ही सगळे ते वतनदार. तसं पंढरपुरामध्ये 3 संत वतनदार आहेत. पहिले आहेत संत नामदेव महाराज, हे वतनावर गेलेले आहेत. दुसरे संत आहेत संत श्रेष्ठ संत नरहरी महाराज सोनार, हे वतनावर गेलेले आहेत. आणि तिसरे संत आहेत ते म्हणजे आज ज्यांचा अभंग आहे संत श्रेष्ठ चोखा महाराज, हे कसे गेलेले आहेत? वतनावर गेलेले आहेत. आता दोघांचं नंतर सांगण पद कधी आलो तर, पण चोखोबराय वतनावर गेले कसे ते पाहू. विठ्ठल विठ्ठल. झालं काय? या चोखोबरायाचं गाव कोणतं आहे का? सातारा जिल्हा. ऐकताय ना सगळे? कोणता जिल्हा? सातारा. आणि सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव गावाचं नाव. काय गावाचं नाव सांगितलं? कोरेगाव. त्या कोरेगावामध्ये 18 पगड जाती त्या गावात नांदत होत्या, सुखाने नांदत होत्या. चांभार, कुंभार, महार, मान, सोनार, बामण, मराठा, सुतार, लव्हार सगळे जाती नांदत होत्या त्या गावात. पण बाकीच्या जाती गावाच्या आतमध्ये होत्या आणि एकच जात गावाच्या बाहेर होती, ती म्हणजे महार समाजाची. असंच म्हणतो, वाईट वाटून देऊ नका. पूर्वी ती माणसं गावाच्या बाहेर राहायची, मर्यादा पाळून राहत होती माणसं. त्या माणसाचं नाव होतं सुदामा, बारीक ऐका. आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं सावित्रा. माणसाचं नाव काय? सुदाम. आणि बायकोचं नाव सावित्रा. वेशीच्या बाहेर राहायचं. गावामध्ये प्रवेश त्यांना फक्त गावातलं जर काही पडलेलं काम असेल तर त्यांना सांगावा धाडला तर ते काम करण्यासाठी गावात यायचं. मग आता गावातलं यांच्या वाटेला काम कोणतं? माणसाच्या वाटेला काम कोणतं? मिळलं गुरं ढोरं उचलायचं, गाव साफसूफ ठेवायचं, कुठं मिळालं तर त्याला सांगायचं, ते ओढून त्यांनी नेहमी टाकायचं. त्याच्या वाटेला ते काम. आणि त्याच्या बायकोच्या वाटेला चांगलं काम असेल का? तिच्या वाटेला नीच काम. नीच काम कोणतं महिला मंडळ? सगळ्यात नीच काम कोणतं? बाळंतपण. त्याच्यासारखं नीच काम अजून खालचं कोणतंच नाही. तिच्या वाटेला ते बाळंतपणाचं. बाळंतपणाचं म्हणजे बाळाचं तिला हात लावायचं नाही, पण ती कपडे वगैरे धुवायचं काम सगळं तिचं. ते खोली सारवायचं, नंतर ते स्वतः विटा बाहेर काढायचं, सगळं काम तिचं. मग ही कामं करीत आपली उपजीविका करायची. त्याच्यातून जो मोबदला मिळेल त्या मोबदल्यातून आपला संसार चालवायचा. बर, परिस्थिती इतकी गरीब होती का गावामध्ये भीक मागून खावं लागायचं. कसं? ऐका. दुपारची भीक कधी मागायची? सूर्य डोक्यावरचा बाजूला गेला म्हणजे किती वाजले? 12-1 वाजून गेली. काही गेले. सूर्य थोडासा असा कल्ला का मग दोघा पती पत्नीने गावाच्या आत जायचं, घराच्या बाहेर उभं राहायचं 10-15 फूट, आवाज द्यायचा, काही उरलंय का? आणि मग त्या घरातल्या माणसांनी किंवा त्या बाईनी जे अन्न उरलेलं आहे, जे उष्ट आहे, जे खरकट आहे, ते त्यांना भिकेच्या स्वरूपात द्यायचं. कारण माधोकरी वेगळी, भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी. बरं, ध्यानात ठेवा. 3 शब्द आहेत पण हे 3ही एकत्र नाही. माधोकरी म्हणजे ज्यांच्या वाटेची करून ठेवली जाते त्याला माधोकरी म्हणतात. वाटेची करून ठेवून त्याला काय म्हणतात? माधोकरी. भिक्षा म्हणजे काय? जे आपल्याला खायचंय पण जे खायच्या आधी आलेल्या अतिथीला तेच द्यायचं, त्याला काय म्हणतात? भिक्षा म्हणतात. आणि भीक म्हणजे काय? आपण जेवल्यानंतर जे उरलेलं असतं, जे खरकट असतं, त्याला काय म्हणतात? त्याला भीक म्हणतात. ह्या दोघांवर बायकोने ती भीक गावात मागायची, घरी न्यायची. आता घर कशाचं? साधी पालाची झोपडी वेशीच्या बाहेर. आणि त्या वेशीमध्ये नंतर आपलं त्या ठिकाणी हातपाय वगैरे धुवायचे. आणि त्या वेशीमध्ये डबल आवाज येतो. वेशीच्या आपल्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती.
हे खरकट मागून पांडुरंगाच्या समोर नेऊन ठेवायचं. ऐका बरं, याला काय म्हणतात? पांडुरंगावरचा भाव म्हणतात. खरकट मागून आणलेलं सुद्धा भगवंताला नैवेद्य म्हणून दाखवायचं आणि मग ते खायचं. आपण रोज चांगलं करतो पण आव सपूनला निवड आहे आपल्या देवाला. ज्याचा रोज असेल ते भाग्यवान आहे. ते खरकट मागून आणायचं आणि भगवंताला दाखवायचं आणि मग भगवंतापुढे ते ताट उचलायचं. आता ते खरकट राहिलं, आता तो काय झाला? प्रसाद झाला. तो जवळ घ्यायचा नवरा बायकोने आणि मग ते जेवण करायचं. जेवण झालं का 1 तास भगवंताचं नामस्मरण भजन करायचं. रोज देवाचं भजन करायचं. बरं, कधी? रोज रोज 3दा भजन करीत होते. किती वेळा? दिवसात 3दा भजन करायचे. आपलं आलं मनाला तर गेलं शेणाला, नाही तर टाकली पाठी बसलं उन्हाला. आपला साधला तर परमार्थ आहे आणि घडला तर स्वार्थच आहे. विठ्ठल विठ्ठल हो, आपला परमार्थ आहे काय? नाही बोल, जाऊ दे आता. परमार्थ नाही आपण त्या लायकीचीच नाही. विठ्ठल विठ्ठल रोज भजन करायचं, अशी त्यांची उपजीविका चालू होती. आणि एक दिवस भजन झालं आणि सावित्राने आपल्या मालकाला विचारलं, सुदामा धनी, जसं भजन करतो म्हणले आपण, त्याचं पंढरपूर कोण्या गावात आहे? ऐकता ना माझं? कोण्या तालुक्यात आहे? ते काळ आहे का गोर आहे? कोण्या नदीच्या काठावर आहे? कसं आहे? आपण फक्त भजनामध्ये जातोय पण पंढरपूर पाहायला अजून मिळालं. आणि खरं ना, त्यांना परिस्थितीच्या अभावानं पंढरपूर पाहायला मिळालं नव्हतं तोपर्यंत. पण तिचं सांत्वन योग्य प्रकारे करता आलं पाहिजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं. त्या सुदामाने सांगितलं, सावित्रा, अगं पंढरपूर पाहण्यासाठी तेवढं काय असावं लागतं? पुण्य असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल पंढरपूर कोणालाही पाहता येत नाही. आपल्याकडे जुने लोक म्हणायचे, पाप्याला पंढरपूर ना आयशाला. तुम्हाला येतात ना म्हणी? का वेगळं बोलतोय मी? काही नाही. मग बोलायचं पटकन. पाप्याला पंढरपूर आणि आयशाला गंगादूर. गंगा जवळ आयशी माणूस बसतो पण त्याला गंगेत जायला मिळत नाही, कारण त्याचा आळस भवतो. आणि पंढरपूरला रस्त्याला लागायला सुद्धा तेवढं पुण्य नसतं. म्हणून पाप्याला पंढरपूर ध्यानात ठेवा. मग पंढरपूर जवळ कोणाला आहे? तर पुण्यवानाला पंढरपूर जवळ आहे. हे माझ्या बगलातलं नाही, तुकोबरायांच्याच प्रमाणे. हरी पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, तुमची वार करी पंढरीचा. काय प्रमाण दिले मी? ऐका. पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, तोची वार करी पंढरीचा. पूर्व पुण्याचं त्याच्या पदरामध्ये असेल तर तोच पंढरीचा वारकरी होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पंढरपूर कधी पाहता येतं? तेवढं पुण्य झालं तर पंढरीच्या रस्त्याला लागता येतं. ध्यानात ठेवा. सुदामाने सांगितलं, सावित्रा, ज्यावेळेस तेवढं आपलं पुण्य बरोबरीचं होईल त्या टायमाला आपल्याला पंढरपूरला जगाचा मालक, ज्याची पंढरी सत्ता आहे, जो पंढरीचा राजा आहे, ऐक नाही, जो पंढरीचा मालक आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी बोलू शकतो. आणि हे सांत्वन दोघा पती पत्नीचं जगाच्या मालकानं पंढरपूरच्या विटेवर ऐकलं. ऐकता ना माझं? त्याने ऐकलं, तुम्ही ऐका माझं. ऐकलं आणि जगाच्या मालकाने त्या दिवशी ठरवलं, सुदामा, अरे पंढरीच पाहायचे ना? ठरलं, तुला पंढरीला बोलवलं. विठ्ठल विठ्ठल त्याने पंढरपूरला बोलवलं. माणूस कोण्याही रीतीत जातो, पण आपण पार वळकुटी मांडली, कंगवेन, आरशेन, बुक्याची डबीन, कोलगेटन डबीन, आमकन तमकन फलानंद, पार वळकुटी, पार उचलायला दोघाला उचला ती वळकुटी.
मस्त तयारी केली पण त्याच्या मनात नाही आलं वय कुठे सकत येऊ घरी ध्यानात ठेवा. त्याच्या मनात असलं ना माणूस कधी पंढरपूरला जातो कधी जात, पण त्याच्या मनात नसलं ना याला नाही बोलवायचं तर त्या ठिकाणी ते नाही येत. ध्यानात ठेवा. म्हणून त्याच्या मनात असावं पंढरपूर, त्याला कळायला पाहिजे याला बोलवायचं का नाही. आणि योगाचं फुलाचं ते बोलायचं फुलाचं झालं. योग असा आला या दोघांच्या नशिबामध्ये, कधी पंढरपूर पाहिलं नाही, जन्मात पाहिलं नाही. पण झालं काय, दुसऱ्या दिवशी त्या गावातला एक पाटील होता. त्या पाटलाची वर्षाची वारी होती पंढरपुराची. जशी आपली आषाढी आहे, कार्तिकी, पैठणवारी जाती काय की नाही. त्या पैठणच्या वारीला अजून काही योग आहे ना आम्हाला, आहे की नाही. पंढरपूरला जाती, पैठणला जाती, पायीवारी जातो आपण. जसं आपली वर्षाच्या वाऱ्या आहेत. आणि वर्षाला एक ध्यानात ठेवा, वर्षाला एकदा तरी पंढरपूरला जावं पाहिजे. तसं महिन्याला जायला पाहिजे, पण महिन्याला आपल्या जमत, आपण आपलं भाग्यच तेवढं आहे. नाही कळलं तुम्हाला, महिन्याला जायला पाहिजे पण नाही महिन्याला जमत. देवा 12 महिन्याला नाही जमत, 12 वाऱ्या नाही जमत. देवाने सांगितलं 6च कर. 6ही जमत नाही, देवाने 4च ठेवू द्या, चैत्र, आषाढी, कार्तिकी, माही. देवा एवढ्याही जमत नाही, देवाने सांगितलं 2च कर, आषाढी, कार्तिकी विसरू नका. देवा 2 याला जमत नाही, देवाने सांगितलं 1च कर, आषाढी कर नाही तर कार्तिकी कर. आणि आता माझं ऐका, देवाने सांगितलं, आता मी सांगतो. आणि ज्याला ह्या दोन्हीपैकी एकाला जमत नसत त्यांनी सप्ताह हो त्या पाटलाची वर्षाची वारी, पण आषाढी नाही, कार्तिकी नाही, माघ नाही, चैत, त्याची मधलीच वारी. ती वारी पण देऊन घ्या, लिहिणारी. त्याची वारी होती वैशाख शुद्ध एकादशी. कोणती वारी? त्याचं कारण होतं. काय कारण होतं ऐका. वैशाख महिन्यामध्ये झाडाला चिकू जास्त लागतात. तुम्ही हाच म्हणा, काय असतं मग? पालवी फुटती. पण एक फळ असतं त्या दिवसात. हा, त्या दिवसामध्ये फळ कोणतं सांगितलंय? आंबा. फळांचा राजा आंबा, आहे की नाही. त्याच्या आंबराईमध्ये, शेतामध्ये आंबराई होती, त्या आंबराईमध्ये भरपूर आंबे होते. त्याचे वारवरील ती वारी करीत होते. त्या आंब्याला आंबे लागले का त्यातले 125, ऐका बरं, त्याचा आकडा पण आला चरित्र, 125 आंबे मोजून ते आंबे काढायचे, ती पाठीमध्ये बांधायचे. आणि ती पाठी वैशाख शुद्ध एकादशीच्या आधी 15 दिवस साताऱ्याहून पायी कुठं न्यायची? पंढरपूरला. तशी वारी त्याची परंपरेची वारी होती त्या पाटलाची. पण झालं काय, दुसऱ्या दिवशी पाटला निघायचं. आदल्या दिवशी सगळी तयारी केली आणि मी सांगितल्याप्रमाणे पाटलाचं काहीतरी पाप आडवं आलं आणि पाटलाला काय पंढरपूरच्या वारीला जाता येईना. पाटलाने विचार केला, माझ्या वाडवडिलांची वारी आहे आणि जर आता मी जर खंडित करू तर मला कलंक लागल वारीला. मी वारी मोडली म्हणून. पाटील चिंताग्रस्त झाला, पण हाताखालचा नौकर हुशार होता. त्याने सांगितलं, पाटील का चिंताग्रस्त? अरे माझ्या वाडवडिलांची वारी आहे. बरोबर, वाडवडिलांची वारी आहे आणि ही जर खंडित झाली तर मला पातक अशा प्रकारचं लागल. त्यावेळेस त्या नौकरांनी पाटला सल्ला दिला, पाटील काही काळजी करू नका, म्हणजे गावातला एखादा वारकरी तुम्ही काय करा, पंढरपूरला पाठवा तुमच्या जागेवर. त्याच्याकडे आंबे देऊन टाका, त्याच्याकडे तुमची पताकाही द्या. हे तुमची वारी पण होईल, तुमचे आंबे पण पोच होतील आणि त्या वारकऱ्याचं दर्शन होईल पांडुरंगाचं. पाटलाला आनंद झाला, पण पाटलाला प्रश्न असा होता, आता कळलं तुम्हाला गाव किती टोल्याचं होतं ते. पाटलाला प्रश्न असा होता, गावातला नेमका प्रामाणिक वारकरी सापडायचा कसा? नाही कळलं तुम्हाला अजून? म्हणजे लोक होते पण किती खोरीचे होते हे तुम्हाला कळलं, मला सांगायला नका पाहिजे. पाटलांनी सगळं गाव असं तोंडा पुढं आणलं. अरे म्हणला गावात वारकरी भरपूर आहे, चिका आहेत म्हणले, उत आलाय वारकऱ्याला, पण प्रामाणिक नाही ना म्हणले. पंढरपूरला प्रामाणिक आंबे घेऊन जाणारा, डोक्यावर आंबे न्यायचे, मोकळ सोयीचा वाला माणूस आहे, डोक्यावर ओझं घेऊन जायचे. मग त्यात आंबे ते खात खात गेला, मग काय करायचं? प्रामाणिकपणे आंबे नेणारा कोणीच नाही. पण ज्यांनी सल्ला दिला होता त्यांनी सांगितलं, पाटील
गावातला नका सापडू म्हणले, गावाच्या बाहेरही काही वारकरी आहेत. ऐकता ना? आता गावाच्या बाहेर वारकरी किती होते त्यांच्या? एकच किंवा दोघं पती पत्नी. पाटलाने विचारलं, अरे कोण आहे गावाच्या बाहेर? म्हणजे पाटील माफी मागून बोलतो बरं. म्हणजे बोल ना, कोण आहे? म्हणजे ते हरिजनाचा सुदाम आणि सावित्र आहे म्हटले. पाटलाला आनंद झाला. अरे त्यांच्यासारखा वारकरी आपल्या गावात शोधून सापडायचं नाही. विठ्ठल खरंच वारकरी म्हटले. जा सुदाम्याला सांगावा धाडा. गेला माणूस. सुदामा काम करीत होता वेशीच्या बाहेर. हे सुदामा, अरे तुला पाटलाने बोलवलं वाड्यावर. सुदामाने धोतर खाली सोडलं आणि सुदामा पाटलाच्या वाड्यावर. आता ही माणसं पहिल्यांदा मी सांगितलं मर्यादा होती. पाटलाच्या वाड्याच्या आत जात नव्हती, वाड्याच्या बाहेर उभं राहायचं. पाटील, ओ पाटील. पाटलाने आतून कोण? म्हणजे सुदामा. पाटील बाहेर आला आणि मोठ्या माणसाला ह्या माणसाने पाहिलं का ही माणसं पाहिलं काय करायची? जोहार माय बाप जोहार, ही जोहार करायची. मी असं केलं ते म्हणजे मुजरा मध्ये तमाशात असतो ते. जोहार केला. पाटीलांनी सांगितलं राहू दे, ठीक आहे. काय काम काढलं गरीबाकडं? सुदामा, तुझ्याकडं एक जबाबदारी द्यायची. ऐकता ना माझं? सुदामाने विचारलं. पाटील आता सुदामाला वाटलं जबाबदारी म्हणजे गावचं काहीतरी मेलं असं, एखादं गुरं धोरं वाढायचं असं, नेऊन टाकायचं. करीन पाटील, पण गावची नाही, माझी वैयक्तिक जबाबदारी द्यायची. आता मात्र सुदामाला थोडस मोठेपणा वाटलं. पाटील काय काय जबाबदारी? माझी परंपरेची वारी म्हणजे पंढरपुराची. सुदामा, तू वारीला जाशील का रे? आता असं म्हटल्याबरोबर त्याला नाही सुद्धा म्हणता येणार नाही, तर म्हणणारच नव्हता, पण त्याला हा सुद्धा त्याचं हृदय इतकं भरून आलं. कारण पंढरपूर कधी पाहिलंच नाही, स्वप्नात नाही पंढरपूर कधी. पाटील त्याच्या डोळ्यात पाणी आलं. नक्की जाईन पाटील वारीला. सुदामा, पण मोकळं नाही जायचं, माझे आंबे घेऊन जायचे. पाटील तुम्ही म्हणता तसं, पण पंढरपूर मला पाहायचंय. तुमच्या आंब्याच्या निमित्तानं मला पंढरपूर पाहता येईल. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे. मग सुदामा, तुला एखादा जोडीदार बघ गावातला. आता त्याला कुठं म्हणता येते माझी पत्नी येईल. सगळ्या गावात सुदामा फिरला. अरे चला पंढरपूरला. पण मी सांगितलं आळशाला गंगा दोडून पाप्याला पंढरपूर. आमचे बाबा इथं भाऊड म्हणायचे नाही की नाही? आवा चालली पंढरपुरा येशे पासून येते घरा. आवा चालली पंढरपुरा हो येशे पासून येते घरा. आवा चालली पंढरपुरा हो येशे पासून येते घरा. आवा चालली पंढरपुरा येशे पासून येते घरा. पंढरपुरा येशे पासून आले घरा. आवा चालली पंढरपुरा व येशे पासून येते घरा. आवा चालली पंढरपुरा व येशे पासून येते घरा. गावचं भाग्य एवढं चांगलं नाही ना पंढरपूर रस्त्याला लागायचं. आपण जर एखाद्या म्हणा ना, अहो आमची दिंडी वाटे लावायला या, ते दिंडीची वाट लावायला येईन, पण वाटे लावायला नाही यायचं. कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं? एखाद्याला म्हणा ना, दिंडी व्हायची उद्या वाटे लावायला या. या अशा अवलादींना आलेल्याच बऱ्या. दिंडीला वाटे लावायचं नका, नाही आलं तेच सगळं आहे की नाही, पण दिंडीची वाट लावायचं काय काम करू नका भाऊ, आहे की नाही? अख्ख्या पंढरपुरात फिरला पण त्या गावात फिरला पण एक माणूस तयार नाही, कारण का पायी मारायचं होतं. फुकट असला एकमेकाच्या बोकांनी पडली असे तिथे एसटीला, पण पायी जायचं होतं. नाही कोणी. उदास झाला, घरी आला. माझ्या म्हणजे ऐका माझ्याकडे बरं. घरी आला, पत्नीने पाहिलं. आता ती खास पतिव्रता होती. कोण? तिचं नावच सावित्र होत. पतिव्रता होती. तिला आपल्या मालकाचा चेहरा वाचता येत होता. आणि ध्यानात ठेवा, मी जरा कडू बोलणार आहे, तुम्ही काय वाकडं करू शकत नाही, माझे पाहुणे आहेत काय म्हणून घेतो चान्स मारून बोलून घेतो.
ऐका, ज्या बाईला आपल्या मालकाचा चेहरा वाचता येतो तिनेच वावसायला जावं असं माझं मत आहे. तुमचं काय मत नाही म्हणजे टाळी वाजली म्हणजे पटलं तुम्हाला. ज्या बाईला आपल्या मालकाचा चेहरा कळतो, ज्या बाईला आपल्या मालकाच्या चेहऱ्यावरचा भाव वाचता येतो ती पतिव्रता असते आणि तिनेच जायचं व्यवसायाला. मग पतिव्रता व्हायसाठी काय करावं लागतं सांगू का तुम्हाला? कळतंय तुम्हाला म्हणजे खरं सांगतो, ते विनोद बोललो, काहीच करू नका. मालकाच्या रोज पाया पडायचे, आहे काय, रोज पाया पडायचे. आता आमच्या गावात सांगितलं असं, वाकुडीला आमचे पुढे इच्छित होते म्हणजे बाबाने एखादा डावले टून आला मग सांगायचं कुठे पाया पडायचं, सकाळी त्याची उठलेलं पाया पडायचं. ध्यानात ठेवा, पाया पडायचं मालकाची, विनोदाने नाही. पतिव्रता व्हायचं असेल तर. आणि ती पतिव्रता होती, तिने मालकाचा चेहरा ओळखला का ओ धनी काय झालं. सावित्रा पंढरपूरला जायची वेळ आली म्हटले, पण गावातलं कोणी तयार नाही. अहो पण गावातलं जाऊ द्या म्हटले, गाव असंच आहे म्हणले, पण मी तरी कुठं पंढरपूर पाहिले, मला येऊ द्या ना म्हटले. आता इथं प्रमाण होतं, धनी मला बी दाखवा ना विठुळा याची पण काय आमच्या वारकाला आहे की नाही, हे असं म्हणायचं नाही, ध्यानात ठेवा. ठीक आहे, मला येऊ द्या. सुद्धा मला आनंद झाला. तसाच पाटलाच्या वाड्यावर पाटील पाटील बाहेर आले. बोल सुदामा, गावातलं कुणी तयार नाही, पण माझी पत्नी आणि मी गेलो तर चलन का? याला मर्यादा म्हणतात बरं, याला मर्यादा म्हणतात विचारायची. सुदामा अरे कुणी जा, फक्त आंबे पोहत झाले, माझी पताका तिथं गेली म्हणजे माझी वारी झाली. सकाळीच निघा म्हणजे बर पाटील. घरी गेला, रात्री त्याचं मन लागना, दोघा पती पत्नी झोप नाही, कारण उद्या पुढे जायचे. आनंद आहे, कधी पाहिलंच नाही ना. अहो आपण वर्षाला तडफडतो तिथं जातोय पंढरपूरला, पण वारी आली का आपली चलबिचल होती. हे घोगडे मग आता आमचं काही वयच नाही राहिलं, काही सहन होत नाही, तरी पंढरपूरला गेले. घरी बसवत नाही ते, घरी राहत नाही ना. का तो लागला त्या